अरे वा. नमस्कार मंडळी, या चहा घ्यायला पहा आपण पुढे आलो जाता गावाकडून येता येता म्हणलं चला आता घरी जायचंय तर चला म्हणलं जावं ताईला आणि त्याला भेटून आलो तिकडं. सकाळचं काही चहा घेत नाही तर मावशी आता दुपारची चहा दिली मला. दुपारची चहा घ्यायली या तुम्ही आज. नाना बसलेले आहेत आपल्या मावशी इकडे इवानी पप्पा बनत. तर पहा मंडळी, आपल्या उरुसून येता येता आपण काय काय आणलंय बघा. इकडे जिलेबी भजे कशाचा पेढा आहे काय माहिती, आणि याच्यामध्ये लाल शेव वगैरे आता काढलंय मम्मी ना सगळं. इकडे इवा तर जेवायला बसलाय बाबा. या मंडळी तुम्ही पण जिलेबी भजे खायला. तर पहा मंडळी, इकडे आपले चहा पाणी वगैरे सगळं झालं. आता ते जिलेबी भजे वगैरे आणलं, सगळं मिळून खाल्लंय सगळ्यांनी. आता घरी निघायचंय. तर इकडे पहा आपले नाना भांडायला तर मावशी भांडायला जाऊ नका म्हणते, जाऊ नका म्हणते. 5 वाजता ते काका म्हणजे 5 वाजता जा. जाणं लय लंबाई, मग नानाला थंडी वाजत नंतर यायला काय नाही बसत माग. नाही गाडी मला जाण नाही ना, वासे थंडी. इकडे नानाची सगळी तयारी आहे, पण मम्मी नाही म्हणते उशीर होईना, आपल्या घरी जावंच लागन. तर चला मंडळी, युवानं जेवण केलंय पहा, मी पण जेवण केलंय. आता निघलोत आपण. हा जरा आपल्याला निघ पोहोचत. हो चला मंडळी. मला हे पत्ता इंदाजी आपल्याला म्हणे की दाढ दुखती तर गोरखूचा पाला घेऊन सनी काय कर म्हणे, गोरखूच्या पाल्याचं चोळून ठेवा दातावर मीठ टाकून. चोळून दातावर ते पहा आपल्याला गोरखूचं झाड हे पहा. हा घे ना तुला आता नाही मंडळी तडाली मम्मी गोरखू. तो पण आपला आवाज येत नसेल मंडळी बरोबर, कारण की असं तोंड बांधून घेतलंय बा आम्ही. कारण आपला हे प्रवास जरा असा लय लांबा प्रवास होता ना, त्याच्यामुळे असं तोंड बांधलंय. कानाला हवं लागत, मग डोकं लय दुखत मंडळी नंतर. त्याच्यामुळं आज डोकं बांधून घेतलंय मस्त रुमाला ना. मी डोळ्यावर चष्मा वगैरे पाहायचं काम होत नाही, नसते गाडी चालायचं. घेतला का? हा घेतला. आता एवढा घेतला पाहता. चला तर चला मंडळी, आता शिमटला बघत राहा शेवटपर्यंत. आपल्या उरस आता इथून आपण डायरेक्ट जाणार आहेत घरी, मावशी घरी डायरेक्ट घरी. बघत राहा ब्लॉग. पहा मंडळी, आलो पहा वर. आता चाललंय आता पाणी मारणं. ठेव पहा पाईप हे केलं पाणी चालू. चाललं आता पाणी मारणं. पात्रा शेवटपर्यंत हिडव तुम्ही. आता आलो आता घरी, झालं आता पाणी मारणं सुरू. ड्युटी चालू. गावाला गेलो मी, आलो मी. काय करता हे का नाही, जीवनच आपलं असं आहे. अरे वा. आलो पहा आता पाणी गिनी मारून. गेलं जेच गावाहून आलो, जेच पाणी मारायला लागलो तर आताच खाली आलो. नेमकीच आले. मला आता भांडे गिंडे घासून घ्यावा. आपण काय सकाळी पाणी भरलं नव्हतं. बोरला काय पाण्याची येत नाही, बोरची मोटर चालू केली तर पाणी नाही आलं. मग टँकरचं चालू केलं नाही, पुढे पाणी आता सगळं पाणी भरलंय, भांडे काढले. हे पहा आता ड्रम ग्राम सगळं पाणी भरून घेतलंय, भांडे काढले घासायला. चला हाय तेवढे इथं घासूनच आहेत ना. चला आता भांडे गिंडे घासून घ्या. चला आता इथं सगळं मम्मीनं पाहिजे एकटीने जा. सगळं पाणी वगैरे भरलं, ड्राम विरून सगळे भरून ठेवलेत मम्मीनं. भांडे पण घासलेत. आता चालली बघ मम्मीची चहाची तयारी. हे बघा इकडे चहा भरून राहिली. गॅस आल्यामुळे आता घरातच बनवून राहिली, नाही तर 2 दिवस गॅस संपला आता सगळं चुलीवरती होतं. भांडे पण काळे होऊ लागले. हो गॅस ते अजून नाही आला, येईल तो. तर या म्हणे तुम्ही पण चहा प्यायला. भाजी लगेच बनवून राहिली काय मामा? काढा बरोबर त्यात दूध टाकले, दूध ठेवलंय गरम करायला. अच्छा हे बघा, या एका भगवण्यात दूध आहे आणि त्याच्यात चहा आहे. मला वाटलं दुसऱ्या भगवण्यात लगेच स्वयंपाक तयारी करून राहिली का नो. या म्हणाल तुम्ही पण चहा प्यायला. तर पहा म्हणाले चहा पाणी तर झाली. आलं का डबल होता. मम्मी लागली बघा स्वयंपाकाला. काय मिरच्या भाजी राहिली. कुकरमध्ये काय टाकली, डाळ टाकली. काय डाळ लागली बा? हा मुगाची डाळ. तर युवान मी तर जेवण आलेलं बघा मावशीच्या इथून. आता घरी आलं पण चहा पिली. आपण जिलेबी भजे चिवडा भरपूर काय खाल्लंय, त्याच्यामुळं काय आम्हाला तर काही भूक नाही आहे. युवा तो जेवणार आहे. युवा आहे वाटलं जेवायला. युवा जेवण. मला तर काही भूक नाही आहे. मी पाहिन मला भूक लागली तर जेवण मा मी जेवणार नाही. तुमच्या सगळं ठ्यासावर राहिली का डाळी संग? मिरच्या भाजून ठ्याचा वाटून घ्यायला लागले. त्याच्यामध्ये कारलं तळून घ्यायचं. असं कारलं कापून घेतलंय. आता ठ्याचा वाटून घेणार आहे आणि मग
ठेसा वाटूस तर कारलं तव्यावर गरम परतून भाजू घ्यायची द्यायचं. का? हा बाजू आणि मग ते ठेशामध्ये कारलं तळून घ्यायचं आणि डाळ बनवायची. आणि आपल्या सकाळच्या पोळ्या हा सकाळच्या 8 चपात्या पडल्या एवढ्या सकाळच्या पोळ्या आहेत. हा 8 चपात्या पडल्या सकाळच्या. आता मम्मी पप्पा तेच घेते. मला तर भूक नाहीये. भूक लागल्यावरती पाहू मग काय तर होय मग. मग कोण बनवून देईल याला भूक लागल्यावर? आता आमच्या सोबत जेवायचं नाही, नंतर जेवायचं त्याला. पहिल्या भूक लागल्यावर पाहू. पहा मंडळी बसल्या तिकडे सगळे जेवायला. जेवढ्या मी एक एक करून सगळं ताट वाढून. मला तर काही भूकच नाहीये. मला त्याच्यामुळे काही जेवायचं नाही. आपण ते जत्रातून आणलं चिवडा घेऊन राहिले बघ खायला. जिलेबी भाजी तर आपल्या मावशी घरी संपले तिकडेच खाल्ले आपण सगळे. तर बघा आता यायचे झाले जेवण. कशी म्हणले तेव्हा वरण कसं म्हणलं वरण? भातवाडी कुठं टाक. मम्मी म्हण लागली जे खाईन वरण ते पटकन वरण. मुगाचं वरण, मुगाचं वरण, कारलं कारलं आणि हे पाय आपल्या चपात्या. चला या तुम्ही पण जेवायला. जेवायला यावाच लागतंय, कारलं खावाच लागतंय. झणझणीत मिरच्या कारलं बनवलंय. या तुम्ही पण जेवायला. आम्ही पण करतो जेवण. चाल तुम्हाला येईपर्यंत संपून संपून टाकतो. या.